विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आपण 6 नंबरचा चॅप्टर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप सुरू केलेला आहे आणि 1 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. 2 नंबरचं एक्झाम्पल आपण सोडवा. आज आपण 3 नंबरचं एक्झाम्पल पान नंबर 218 वर दिलेलं आहे ते पाहूया. राजीव अँड संजीव आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. राजीव आणि संजीव पार्टनर्स आहेत आणि त्यांचा नफा तोटा विभागण्याचं प्रमाण इक्वली आहे, म्हणजे एकास एक. तर त्यांचा रेशो येईल 1/2 1/2. They decided to dissolve their firm on 31st March 2019. 31 मार्च 2019 ला त्यांनी ठरवलं की आपल्या फर्मचं आपल्या बिझनेस बंद करायचा, डिझॉल्व करायचा. The balance sheet of the firm on 31st March 2019 was as under. 31 मार्च 2019 त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. तर सुरुवातीला आपण लायबिलिटीज आणि ऍसेट्स साइड पाहताना ऍसेट्स साइड बघूया, कारण आपल्याला ज्या ऍसेट्स आहे त्या बुक व्हॅल्यूनी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या आहे. ऍसेट ट्रान्सफर करताना आपण कॅश किंवा बँक बॅलन्स घेणार नाही. कॅश बँक सोडून आपण बाकीच्या ऍसेट्स रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार. तर ऍसेट साइडला आपल्याला दिलेले बिल्डिंग 20,000, फर्निचर 6,000, डेटर्स 18,000, स्टॉक 20,000, बिल्स रिसिवेबल 2,000. तर ह्या सर्व ऍसेट्स आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करणार. आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायला सांगितलेला आहे आणि रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, याशिवाय आपण कॅश अकाउंट सुद्धा ओपन करणार, कारण कॅश अकाउंट ओपन करण्याची आपल्याला इथं गरज आहे. तर ह्या ऍसेट्स ज्या आहेत आता आपण पाहिलेल्या बिल्डिंग पासून बिल्स रिसिवेबल पर्यंत या आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणार. रिअलायझेशनच्या डेबिट साइडला आपण लिहिणार. पहिली जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट 66,000, टू बिल्डिंग अकाउंट 20,000, टू फर्निचर अकाउंट 6,000, टू डेटर्स 18,000, टू स्टॉक 20,000, टू बिल्स रिसिवेबल 2,000. त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग सन्ड्री ऍसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. तर आता आपण जर्नल एंट्री केली. जर्नल एंट्री नंतर आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू सन्ड्री ऍसेट्स आणि मग बिल्डिंग, फर्निचर, डेटर्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल या सर्वांची रक्कम इनर कॉलमला लिहून आउटर कॉलमला आपण लिहिणार 66,000. विद्यार्थी मित्र हो, त्यानंतर पाहूया कॅश. आपण कॅश अकाउंट ओपन करणार आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट जी आहे ती 6,000. त्यानंतर आता लायबिलिटीज पाहूया. आपल्याला लायबिलिटीजला दिलेला आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड आपण पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटणार. रिझर्व्ह फंड जो आहे 8,000 आहे. दोघांना सारखा वाटल्यानंतर तो येईल 4,000 प्रत्येकी. तर त्याची एंट्री होईल जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 8,000, टू राजीव्स कॅपिटल अकाउंट 4,000, टू संजीव्स कॅपिटल अकाउंट 4,000 आणि आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट 4,000 इच. त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, त्या आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करा. ही 2 नंबरची जर्नल एंट्री होती. आपण लिहिणार क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 12,800, बिल्स पेबल अकाउंट डेबिट 7,200, टू रिअलायझेशन अकाउंट 20,000. नॅरेशन लिहिणार बिंग सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आता विद्यार्थी मित्र हो, आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार
बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, क्रेडिटर्स 12,800, बिल्स पेबल 7,200 आणि आउटर कॉलमला आपण दाखवणार 20,000. त्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंटला क्रेडिट बॅलन्स असतो, सर्व लायबिलिटीजला क्रेडिट बॅलन्स असतो. आपण हे कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जो आहे, कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे आपण, तर पान नंबर 220 वर आपण दाखवणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 राजीवचं, 24,000 संजीवचं. त्यानंतर खालच्या ऍडजस्टमेंट्स त्या वाचूया, इन्फॉर्मेशन वाचूया. द ऍसेट्स रिअलाइज ॲज अंडर. ऍसेट्सचं रूपांतर पैशात खालीलप्रमाणे झालं आहे. स्टॉक 18,400, डेटर्स 16,600, बिल्स रिसिवेबल 1,980. तर याची टोटल केली विद्यार्थी मित्र हो, तर ती येते 36,980. म्हणजे 36,980 कॅश आपल्याला आली आहे. तर त्याची जर्नल एंट्री आपण 4 नंबरला करणार. कॅश अकाउंट डेबिट 36,980 टू रिअलायझेशन अकाउंट 36,980. आता आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला त्याची पोस्टिंग दाखवणार आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग दाखवणार. त्यानंतर संजीव ऍग्रीड टू टेक ओव्हर द बिल्डिंग फॉर 18,000. संजीव म्हटला की मी बिल्डिंग 18,000ला घेतो. तर विद्यार्थी मित्र हो, त्याची जर्नल एंट्री होईल संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग संजीवच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण येणार टू रिअलायझेशन आणि रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला आपण दाखवणार संजीव कॅपिटल. त्यानंतर राजीव ऍग्रीड टू टेक ओव्हर द फर्निचर फॉर ₹5,400. राजू म्हटला की मी 5,400ला फर्निचर घेतो. विद्यार्थी त्याची जर्नल एंट्री होईल राजूज कॅपिटल अकाउंट डेबिट 5,400 टू रिअलायझेशन अकाउंट 5,400. त्याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग फर्निचर टेकन ओव्हर बाय राजू. राजूच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण पोस्टिंग दाखवणार आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग दाखवणार. त्यानंतर बघा, द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू 600. रिअलायझेशन एक्सपेन्सेसचा खर्च झाला 600. त्याची जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट 600 टू कॅश अकाउंट 600. मग रिअलायझेशनच्या डेबिटला आपण दाखवणार टू कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणार बाय रिअलायझेशन अकाउंट. आता विद्यार्थी मित्र हो, ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज असतात, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, त्या आपण देणार. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलची रक्कम होते 20,000 दोन्हीची. जर्नल एंट्री आपण करणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण दाखवणार टू कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. त्याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग सन्ड्री लायबिलिटीज पेड. तर अशा पद्धतीने ह्या जर्नल एंट्रीज सगळ्या होतात. त्याची पोस्टिंग कुठे होत आहे, रिअलायझेशनला होते का पार्टनर्स कॅपिटलला होते का कॅश अकाउंटला होते, ते आपण पाहिलेलं आहे. आता हे सर्व अकाउंट्स आपण क्रमाने पाहूया. इन द बुक्स ऑफ राजीव अँड संजीव रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण सन्ड्री ऍक्सेस दाखवले आहेत 66,000च्या. त्याच्यानंतर आपण कॅश अकाउंट जे आहे ते दाखवलेलं आहे. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलचे आपण 20,000 दिलेले आहेत. नंतर दाखवलेलं आहे टू कॅश अकाउंट. रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपण दिलेले आहेत 600. त्यानंतर रिअलायझेशनची क्रेडिट साईड बघा टू सन्ड्री लायबिलिटीज 20,000 आहे सन्ड्री लायबिलिटीज. नंतर कॅश जमा झालेली आहेत 36,980. स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिव्हबलचे. नंतर संजीवचं कॅपिटल अकाउंट दाखवलेलं आहे, संजीवनी बिल्डिंग घेतली आहे. राजूचं कॅपिटल अकाउंट दाखवलेलं आहे, त्यांनी फर्निचर घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे रिअलायझेशन अकाउंट इथं क्लोज करतो. रिअलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर डेबिट साईड जी आहे ती जास्ती येते, ती आहे 86,600 आणि क्रेडिट साईड जी आहे ती 6,220 ने कमी आहे.
त्यांचं नफा तोटा विभागून घ्यायचं प्रमाण इक्वली आहे, सेम आहे. तर डेबिट साईड जास्ती आली म्हणून लॉस आलेला आहे. तो लॉस आपण दोघांना सारखा वाटणार. 3110 प्रत्येकी तो येतो. त्याची एंट्री आपण करणार, इथं दाखवणार बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हेड खाली कंसामध्ये आपण लिहिणार लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर. राजीवचा 3100, संजीवचा तेवढाच आणि दोघांची टोटल 6280. तर विद्यार्थी मित्र होई 9 नंबरची जर्नल एंट्री होते. ती जर्नल एंट्री अशी होईल, राजूस कॅपिटल अकाउंट डेबिट 3110, संजूस कॅपिटल अकाउंट डेबिट 3110 टू रिअलायझेशन अकाउंट 6220. आणि त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता त्यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. अगोदर आपण क्रेडिट साइड पाहू. क्रेडिट साइडला आपण लिहिलेलं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 24,000 जो आपण बॅलन्स शीट मधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह आपण त्यांना सारखा वाटलेला आहे, तो सुद्धा आपण बॅलन्स शीट मधून घेतलेला आहे. आणि आता डेबिट साइड पहा, रिअलायझेशन अकाउंट जे आहे त्यांनी बिल्डिंग आणि फर्निचर घेतलेलं आहे, त्याचं 5,400 आणि 18,000 दाखवले आहे. त्याखाली लॉस जो आहे, आता आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज केलं, क्रेडिटला जो लॉस दाखवलेला आहे तो आपण इकडे ट्रान्सफर केलेला आहे 3100 प्रत्येकी. आता विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हे कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. तर क्रेडिट साइड जी आहे ती येते 24,000 आणि 28,000. 24,000 28,000 आपण दोन्ही साईडला लिहिणार. आणि जो डिफरन्स येतो तो जो आहे राजीवचा 15,490 आहे आणि संजीवचा 6,890 आहे. हा डिफरन्स आपण त्यांना वाटून देणार. हा फरक आहे, याचा अर्थ तेवढी कॅश दोघांना मिळणार आहे. हे अकाउंट आता इथं क्लोज झालं. आता कॅश अकाउंट पाहूया. कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000, जो बॅलन्स आपण कुठून घेतलेला आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडवर. त्याच्यानंतर रिअलायझेशन अकाउंट, त्या ऍसेट्स रिअलाइज झालेल्या आहेत. 4 नंबरची जर्नल एंट्री आहे. सर्व ऍसेट्स पासून पैसे मिळाले आहेत 36,980. त्यानंतर क्रेडिट साइडला काय दिसेल, जे आपण पेमेंट्स केले आहेत, पैसे दिले आहेत ते. पहिला आहे बाय रिअलायझेशन अकाउंट 20,000, जे सनरी क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल होती त्याची 20,000 आपण दिली आहे. ते कुठे दिसतात, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइड. त्याच्यानंतर रिअलायझेशन अकाउंट जे आहे 600 दाखवलेले, ते रिअलायझेशन एक्सपेन्सेसचे आपण दिले आहे. 6 नंबरची जर्नल एंट्री ती आहे. आणि आता जे आपण अकाउंट क्लोज केलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल, तर राजीवला जे कॅश मिळेल ती आहे 15,490, संजीवचे आहे 6,890. आणि मग विद्यार्थी मित्र हो, हे कॅश अकाउंट इथं क्लोज होईल. तर आपण परत एकदा थोडंसं याचं रिवाइज करूया. आपल्याला राजीव संजूच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. परंतु इथं आपल्याला अत्यावश्यक कॅश अकाउंट सुद्धा ओपन करणं गरजेचं आहे, म्हणून कॅश अकाउंट पण आपण ओपन केलेलं आहे. पान नंबर 219 वर आपण सर्व जर्नल एंट्रीज लिहिलेल्या आहेत. आणि पान नंबर 220 वर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट आपण तयार केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, थोड्या सूचना मी देत आहे आपल्याला, त्या काळजीपूर्वक आपण ऐका. आपण जर एक्सरसाइज लिहित नसाल तर आपण एक्सरसाइज लिहा, आळस करू नका. कधी पण तुम्हाला मी व्हॉट्सअपवर तुमच्या एक्सरसाइज पूर्ण झाल्यात का त्या टाकायला, एक्सरसाइज वहीची तुम्हाला गरज आहे आणि ती नसेल केली तर त्या तुम्ही करा. आणि एक्सरसाइज जर मागवेल मी तर तुम्ही व्हॉट्सअपला ते टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं मी तुम्हाला सोल्युशनचं जे आहे ते एक्सप्लेनेशन व्हॉट्सअपला मी टाकत आहे, ते व्यवस्थित बघा. पान नंबर 4 वरचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, मी पुढचं एक्झाम्पल घेईन. तर आजच्या पुरतं एवढं पाहूया. थँक्यू.